मुंबईच्या मंत्रालय परिसरात दिव्यांगांच्या मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे। मात्र आंदोलनाआधीच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। मूडीजने आर्थिक वर्ष 2024 साठी भारताचा जीडीपी वाढीचा अंदाज वाढवून 7.1% केलाय। यापूर्वी 6.8% जीडीपी वाढीचा अंदाज वर्तवला होता। दरम्यान मूडीजनं 2025 मध्ये भारताचा जीडीपी 6.5% दरानं वाढेल असंही म्हटलंय। अमरावतीत सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे। नवीन सोयाबीन बाजारात येताच दरात प्रति क्विंटल 400 रुपयांची घसरण झाली आहे। हमी भावापेक्षा कमी दरानं सोयाबीनची खरेदी होती। आधीच उत्पादनात घट, त्यात भाव कमी झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। देशात उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणांकडे नोकरी नसल्याचं सर्वेक्षणातून समोर आलंय। देशात सर्वाधिक 8.5% बेरोजगारी गोव्यात आहे। महाराष्ट्रात बेरोजगारीचा दर 3.3% असून 46% लोक काम करतायत, मात्र कामाच्या शोधात आहे, असं पिरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेचे आकडे सांगतायत। शेअर बाजारात आज सकाळी घसरण पाहायला मिळाली। जवळपास 100 अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्स 84,800च्या पातळीवर व्यवहार करत होता। त्याच वेळी निफ्टीमध्ये सुमारे 50 अंकांची घसरण झाली। तो 25,900च्या पातळीवर व्यवहार करतोय। आमदार सुलभा खोडके राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। यामुळे अमरावतीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। 13 ऑक्टोबरला अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होईल। बीड जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावली। बीड, परळी, गेवराई आणि अंबेजोगाई या तालुक्यात दमदार पाऊस सुरू आहे। सर्वदूर पडणाऱ्या पावसानं वातावरणात गारवा निर्माण झालाय। मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी शरद पवारांची भेट घेतली। पिचड पिता पुत्र हाती तुतारी घेणार असल्याच्या चर्चा रंगल्यात।